हा बोल रे. मालक, आतमध्ये सूर्या आणि तुळजा दोघं पण आहेत. आता काय करायचं मालक? त्या तुळजाची एवढी हिंमत, आम्ही समोर असताना बी त्या सूर्यावर जाती. लावकडे कर बंद दोघांना बी. तो सूर्य तर आमच्या आयुष्यात काटा म्हणून होताच, आणि ह्या तुळजाला बी काय स्वर्णभूताची सून व्हायची इच्छा दिसत नाही. दोघांना बी पेटवून टाक. होय मालक, होय. सिद्धार्थ, ऐक माझं, प्लीज आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल रे. मला मला नाही राहायचंय ते, प्लीज घेऊन चल मला, नाहीतर ही लोक माझ्या आयुष्याची वाट लावून टाकते. ए तुळजा, तुझं काही पण काय बोलतेस? किती पॅनिक होशील? मी आलोय ना आता, आणि मी असं तुला कोणाचाही नाही होऊन देणार. बरं झालं यानं वाचवलं, नाहीतर. पण म्या काय म्हणते, हिनं तिथे जायच नको होतं. कशाला गेली होतीस ग तिकडं? ए तुळजा, कशाला गेली होती तिकडं? डॅडी, अहो मरता मरता वाचली ती. तिला काय झालं विचारायचं सोडून तुम्ही तिलाच विचारताय व्हय? अवस्था तरी बघा की तिची. पण मी काय म्हणतो, एवढी मोठी आग लागलीच कशी नेमकी? हा सूर्या, मला तर वाटतंय ही कुणी तर बरं आग लावल्या. सुट्टी द्यायची ना. अगदी खरंय, याची चौकशी झालीच पाहिजे. झाला पाहिजे. होय होय, आम्ही स्वतः यात लक्ष घालणार. आग कशी लागली ते शोधून काढणार. आणि जर का ती कोणी मुद्दाम लावली असेल तर त्याला हिथंच आग लावून त्याची चामडी सोलून काढणार. पण हे समज व्हायच नको होतं. अपशकून झालाय हा. अपशकुनी तर सूर्य आहे. असं वाटतं याचा इथंच मुडता पाडावा. तू बोल, कुणीतरी ऐकल. तू चल इथनं, चल. दादा लई दुखताय का? अंगाची लाई होत असेल ना दादा. ह्यो काजू कधी कमणार? मी जाऊन बघून येते. कुठं जायची गरज नाही, काय नाही झालं मला. द्या. कुठे कुठे लागलंय दाखव. दादा, अरे तुझा हा त्रास बघवणं झालाय आम्हाला. हे काय त्रास हवे तेव्हा? एका दिवसात बरा होतोय मी. होय, लय स्ट्रॉंग नाही का लागून गेलास तू? तुला हिरो म्हणून दाखवायचं होतं का? अरे
एकदा तरी माझा विचार करायचा होता. तुला काही झालं असतं तर मी कोणाकडे बघून जगले असते. ए तू काय माझ्याकडे बघून जगती का? अरे ओरडू नकोस ना, त्रास होतोय ना तुला. हे भाजलेलं कमी तुझ्या रडण्याचा जास्त त्रास होतोय. होय, तुला माझ्या सगळ्याच गोष्टींचा त्रास होतो. काय केलं तर हे का तुझ्या माग 4 बहिणी आहेत याचा तरी विचार करायचा जरा. अरे मी जरी बाप असलो तरी तूच त्यांना पोचलंयस, त्यांना वाढवलंयस. तुला काय झालं तर ते अनाथ होतील रे. अरे त्याच्या आयुष्याची परवड होईल. सर नाही कळलं तुलाही. पण तात्या तुझा आत्याची पोरगी आहे माझ्या, तुमची भाची आहे ती. तिला असं मरणाच्या दारात सोडून गेलो असतो तर आयुष्यभर आतल्यात जगत राहिला असतो. तिला काय झालं असतं तर डॅडींना काय वाटलं असतं सांगा बरं. त्यांनी आपल्याला नवं आयुष्य दिलंय आणि त्यांच्या डोळ्यासमोर तिला वाचवू शकलो नसतो ना.